पुणे नवीन बँगलोर होतंय असं म्हणत आहेत। याचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? खूप धक्कादायक डेटा जे आहे ते आलेला आहे, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मित्रांनो, 2001च्या वेळेस पुण्याची पॉप्युलेशन होती फक्त 25 लाख। 2011ला या शहराची पॉप्युलेशन होती 50 लाख। 11 नंतर 2021 मध्ये पुणे शहराची पॉप्युलेशन झाली 66 लाख आणि आज 2024 ते 26चा जो डेटा लेटेस्ट हाती आलेला आहे याच्यामध्ये शहराची पॉप्युलेशन डायरेक्ट 77 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे। लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता पुण्यातील ट्रॅफिक बद्दल। त्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले पुण्यात जवळपास 74 लाख वाहनं जे आहेत ते या शहरात झालेले आहेत। आपण बघू शकतो जेवढे वाहनं आहेत तेवढीच पॉप्युलेशन झालेली आहे। याचा अर्थ आपण बघू शकतो किती जास्त प्रमाणात जे आहे ते शहरात पॉप्युलेशन वाढलेली आहे। याचं सरळ गणित म्हणजे आपल्याला माहित आहे किती मोठी ट्रॅफिकची समस्या आहे, त्याचप्रमाणे पॉप्युलेशन वाढलेलं आहे। म्हणजे 20 ते 25 वर्षामध्ये मित्रांनो तिप्पट जे आहे ते या शहराची पॉप्युलेशन वाढलेली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे हे का झालेलं आहे, एवढी जी पॉप्युलेशन वाढ झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरात मल्टीनॅशनल ज्या IT कंपनीज आहेत, जवळपास 500 पेक्षा जास्त पुण्यात कंपनीज आलेल्या आहेत। त्या पुण्याच्या 4 भागामध्ये जे आहे ते विस्तृत झालेल्या आहेत, जसं की हिंजवडी, त्याचप्रमाणे इवन IT पार्क, खराडी, मगरपट्टा आणि बानेर बावधन साईडला देखील आपल्याला जे आहे ते बालेवाडी साईडला कंपनीज बघायला मिळतात। भरपूर प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रातून, देशातून अनेक स्तरावरचे विद्यार्थी येत आहेत। नवीन प्रोफेशनल जे स्टुडंट्स आहेत ते येत आहेत। प्रत्येकाला या ठिकाणी बेटर लाईफस्टाईल मिळत आहे, चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत। त्यामुळे या पुणे शहरामध्ये प्रत्येकाचा येण्याचा जो कल आहे तो वाढलेला आहे। पण सर्वजण येत आहेत, पण प्रॉब्लेम्स काय जे आहेत ते आपल्याला फेस करावं लागत आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रॅफिक जाम। आपल्याला माहित आहे जवळपास 10 ते 15 मिनिटाचा जिथं रन असतो त्या ठिकाणी संध्याकाळी सर्रास आपल्याला 1 ते 1.5 तास लागत आहे। जे डेली ऑफिसला जात आहेत हिंजवडी ते कात्रज, हिंजवडी ते वारजे साईड, त्यांना माहित आहे संध्याकाळी किती जास्त प्रमाणात जे आहे ते ट्रॅफिक फेस करावं लागतं। त्याचप्रमाणे शिवाजीनगरचा एरिया देखील टोटली पॅक असतो इकडून हडपसर मार्गे येणाऱ्या लोकांसाठी। तर सगळ्यात पहिले म्हणजे ट्रॅफिक जाम। त्याचप्रमाणे रेंट खूप वाढलेला आहे। आपण बघू शकतो हिंजवडी साईड असेल किंवा कर्वेनगरचा भाग असेल, खूप जास्त रेंट जे आहेत ते आता वाढलेले आहेत, कारण की एवढी संख्या झालेली आहे आणि तेवढे फ्लॅट्स अवेलेबल नाहीत। पार्किंगचा सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो पुणे शहरात आता पाहायला मिळत आहे। पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि ट्रॅव्हल टाइम डबल झालेला आहे, जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओत देखील याची तुम्हाला मी डिटेल माहिती दिलेली होती। कंपॅरिझन पण करूया, बँगलोरमध्ये देखील ही स्थिती झाली होती काही वर्षांपूर्वी। खूप चांगली तुम्हाला हाय क्वालिटी जॉब्स मिळत होते, हाय पेइंग जॉब्स मिळत होते, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात लोकांनी बँगलोरमध्ये स्विच व्हायचा प्रयत्न केला। परंतु आता आपण जर बघितलं तर बँगलोर हे टोटली पॅक शहर झालेलं आहे। त्या ठिकाणचे जर रेंट बघितले 2 BHK साठी जवळपास आपल्याला 70 ते 80 हजार रुपये रेंट मोजावं लागत आहे। ट्रॅफिक तर खूप जास्त झालेला आहे। त्यामुळे आता बँगलोर शहरासारखीच पुण्याची देखील अवस्था होती का काय हे पाहावं लागणार आहे, कारण की आपण बघतोय डेली जे आहे ते मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यातून जे आहे ते ट्रॅव्हल्स येत आहेत, ट्रेन्स भरभरून येत आहेत, परंतु पुण्याच्या बाहेर कोणीच जात नाही। तर हे डेली आपल्याला जे आहे ते पाहायला मिळावंच लागत आहे। एक साधं गणित आहे, कंपनीज वाढलेल्या आहेत त्याचमुळे पॉप्युलेशन वाढली आहे, पॉप्युलेशन वाढली त्यामुळे ट्रॅफिक वाढलेला आहे आणि हाच पॅटर्न बँगलोरमध्ये देखील काही वर्षापूर्वी झालेला होता। आता तो पुण्यात रिपीट होऊ नये यासाठी सरकारने नक्कीच काही उपाययोजना केल्या पाहिजेत, जसं की संभाजीनगर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी IT पार्कचं जे काही काम आहे ते लवकरात लवकर पुढे गेलं पाहिजे। अन्यथा पुणे शहर देखील जे आहे ते आपलं नेक्स्ट बँगलोर बनण्यासाठी तयार झालेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली कशा प्रकारे पॉप्युलेशन वाढ झालेली आहे आणि काय समस्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हा इन्फॉर्मेटिव्ह जे डेटा आहे मी शेअर केलेला तो माहीत पडेल आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील बरीचशी अवेअरनेस येऊ शकते। थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर, आणि नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहायला आवडेल।